वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. सागरी सुरक्षा सुसज्ज व्हावी यासाठी राज्य सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहेत आणि आतापासून सागरी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती गस्त घालणारी बोट जी आहे ती भाऊच्या धक्क्यावरती सुसज्ज अशी बोट आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी ही बोट जी आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि संपूर्ण सागरी सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण समुद्रात आणि महाराष्ट्रातील इतर समुद्र किनाऱ्यांवरती ह्या बोटीच्या माध्यमातून गस्त घातला जाणार आहे. सुसज्ज अशी सागरी सुरक्षा बोट जी आहे ती या ठिकाणी असलेल्या आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळात मंत्री नितेश राणे हे देखील ह्या बोटीची पाहणी करणार आहेत. एकूण 4 अशा प्रकारच्या बोटी आहेत आणि संपूर्ण समुद्र किनाऱ्यांवरती याच्या माध्यमातून जे आहे ते गस्त घातली जाणार आहे. कारण की सागरी सुरक्षा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि त्या दृष्टीने विविध प्रयत्न जे आहेत ते राज्य सरकारच्या वतीने आणि पोलिसांच्या वतीने खरं तर केले जातात आणि त्यामुळेच सुसज्ज अशा बोट ज्या आहेत त्या आता ताफ्यामध्ये दाखल झालेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे गस्त घालण्यासाठी जे काही अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांसाठी लाईफ जॅकेट, त्याचसोबतच ही 13.30 मीटरची ही मोठी बोट जी आहे ती बोट या ठिकाणी आहे. त्याचसोबतच 900 लिटर एका वेळेस यामध्ये पेट्रोल जे आहे ते सामावण्याची क्षमता जी आहे ते ह्या बोटीमध्ये आहे. आपण जर पाहायला गेलं तर मोठा धोका जो आहे तो सागरी सुरक्षेच्या दृष्टीने मानला जातो आणि हाच धोका मुंबईला आणि महाराष्ट्रातील ठिकठिकाणी होऊ नये यासाठी वेगवेगळे प्रयत्न जे आहेत ते राज्य सरकारच्या वतीने केले जातात आणि त्याच पार्श्वभूमीवरती अशा प्रकारची सुसज्ज अशी बोट जी आहे ती आता भाऊच्या धक्क्यावरती दाखल झालेली आहे. कॅमेरामन अमित चिगवनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.